नमस्कार, श्री इन्स्टिट्यूटमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत डिव्हिजन बाय फ्लॅग मेथड. म्हणजे भागाकाराची एक पद्धत आहे, त्याला आपण ध्वजांक पद्धत असं म्हणतो. अतिशय सोपी पद्धत आहे, समजून घेतली तर काहीसुद्धा अवघड नाही आहे. आणि ही एक वेदिक मॅथ्स पद्धत आहे. आणि सुरुवातीला त्यांनी एक एक्झाम्पल घेतलं आहे 891 भागिले 41 म्हणजे 891 डिवाइड बाय 41. सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे तर दोन लाईन काढून घ्यायचे आणि दोन थर्ड लाईन आपण काढलेली आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा हा जो युनिट प्लेसचा जो नंबर आहे तर तो काय करायचा आहे, हा थर्ड नंबर कॉलममध्ये आपल्याला राईट करून घ्यायचा आहे. आणि हा नंबर सोडल्यानंतर पुढे कितीही नंबर जरी असले तरी तो नंबर आपल्याला काय करायचा आहे, ह्या मधल्या कॉलममध्ये आपल्याला थोडंसं अंतर ठेवून आपल्याला राईट करून घ्यायचं. आता 891 नंबर आपण आहे ते राईट करून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला डिवाइड करायचं आहे 41 म्हणजे आता हा 1 जो आहे त्याला आपण काय म्हणतोय तर फ्लॅग नंबर, म्हणजे त्याला आपण मराठीमध्ये काय म्हणतोय तर ध्वजांक म्हणतोय. आणि हा दुसरा जो नंबर आहे त्याला आपण 4 जो आहे त्याला मध्यांक म्हणतो. आता डिवाइड करत असताना आपल्याला काय करायचं आहे तर सुरुवातीला 8 ला डिवाइड करायचं आहे. म्हणजेच काय होणार आहे 4 2 चा 8 म्हणजेच काय होणार आहे तर -8. 8 - 8 किती होणार आहे तर 0. आपल्याला अशा पद्धतीने घ्यायचा आहे. 0 हा रिमाइंडर आहे आणि नवीन तयार होणारा नंबर काय आहे तर 0 नाही. आता ह्या ठिकाणी हा जो आपल्याला 2 जो नंबर मिळालेला आहे त्या 2 ने ह्या 1 ला मल्टिप्लाय करायचं आहे. 2 × 1 = 2 म्हणजे आपल्याला मिळालेला नवीन नंबर आहे तो 2 आहे. तो मायनस करायचा. तो 9 - 2 किती होणार आहे तर 7. आता हा जो 7 जो नंबर आहे तो आपल्याला ह्या 4 कडून डिवाइड करून घ्यायचा. म्हणजे 4 × 1 = 4. 7 - 4 किती होणार आहे 3. हा आपण पलीकडे लिहिलेला आहे. आता हा इथे नवीन जो नंबर तयार झाला 31 आहे. मगाच्या प्रमाणेच आपल्याला हा जो 1 आहे त्या 1 ला मल्टिप्लाय करून घ्यायचं. म्हणजे ध्वजांकाला 1 × 1 = 1. ओके, 1 केल्यानंतर आता हा 1 जो आहे तो 31 मधून मायनस करून घ्यायचा आहे. 31 - 1 काय होणार आहे तर 30 मिळणार. आता हा 30 जो नंबर आहे तो 30 जो आहे तो कम्पेअर करून घ्यायचा आहे कुणाशी तर हा 41. आता 30 हा लहान आहे 41 पेक्षा, म्हणून आपण ह्या नंबरला डिवाइड करणार नाही आहे. तो आहे तसंच आपल्याला नंबर लिहायचा आहे. आणि ह्या ठिकाणी आपल्याला 2 नंबर मिळतात. हा एक नंबर आहे आणि हा एक नंबर आहे. हा झाला आपल्याला म्हणजे कोशंट आपण त्याला म्हणतो आणि हा आहे रिमाइंडर. जर आपण क्रॉस चेक केलं म्हणजेच आपल्या भागाकाराच्या नियमानुसार 41 × 21 अधिक आपण 30 केलं तर आपल्याला निश्चितच आपल्याला मिळणारा नंबर जो आहे तो 891 आहे. म्हणजेच हा जो आपण भागाकाराची आपण जी पद्धत केलेली आहे वापरलेली आहे ती कशी आहे तर बरोबर आहे. आणि ही पद्धत कशी वाटली हे नक्की सांगा. या ठिकाणी आपण थांबूया.